नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा गुरुवारी मोर्चा। ट्रक टर्मिनलसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार। असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिली माहिती। नाशिक शहरातील वाहतुकीचे ट्रक टर्मिनलचा प्रश्न तसेच वाहतूकदारांना मिळणाऱ्या तुटपुंज सुविधा यासह विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दिनांक 4 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गोल्फ ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात येणार असून एकदिवसीय कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व कार्याध्यक्ष PM सैनी यांनी पत्रकार परिषदेत दिली। नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने नाशिक शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटावा तसेच वाहतूकदार यांना औद्योगिक वसाहतीत तसेच ट्रक टर्मिनलमध्ये सारथी सुविधा केंद्र निर्माण करण्यात येऊन योग्य त्या सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे। मात्र प्रशासनाच्या वतीने कुठल्याही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने जिल्ह्यातील वाहतूकदारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे। त्यामुळे संघटनेच्या वतीने गोल्फ क्लब ईदगाह मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य महामोर्चा काढण्याचे ठरवले आहे। तसेच आपला निषेध नोंदवत वाहतूकदार पूर्णपणे काम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या मोर्चात नाशिक शहरातील विविध संघटनांनी देखील आपला सहभाग नोंदवावा तसेच ट्रक चालक व वाहतूकदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी अंजुम सिंघल, बाळासाहेब पाठक, मामा राजवाडे, अजय बागुल यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा जो 4 तारखेला मोर्चा आहे त्या मोर्चाला आम्ही श्रमिक सेना नाशिक जिल्हा यांच्या वतीने पूर्ण खांद्याला खांदा लावून पाठिंबा दिलेला आहे। आम्ही सर्वजण ताकदीनिशी आम्ही या मोर्चात सहभागी होणार आहे। मी राजेंद्र फड, अध्यक्ष नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन। येत्या 4 तारखेला जो आम्ही नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून मोर्चा व काम बंद आंदोलन करतोय, या पाठीमागे गेल्या बऱ्याच वर्षांपासून प्रशासनासोबत आम्ही वेगळ्या मागण्या मागत होतो व मागण्या मागत असताना खरं ह्या वारंवार आम्हाला फक्त आश्वासनं दिली गेली आणि त्याचा कुठलाही पाठपुरावा त्यांनी केला नाही। त्यामुळं आज अशी परिस्थिती आहे की आमचे वाहतूकदार रस्त्यावर येऊन त्यांना जो काही ट्रक टर्मिनल नाही म्हणून त्रास होतोय, त्यामुळं या नाशिकमधला सर्वच वाहतूकदार हा संतापलेला आहे आणि त्या संतापामुळं हा मोर्चा आम्ही काढतोय। हा दक्षता मोर्चा आहे, आपला एक इशारा मोर्चा आहे। खरं या इशारा मोर्चानंतर पुढची भूमिका आमची वेगळी असेल तर माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण याचा विचार करून या सर्व मागण्यांचा विचार करून आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी मी विनंती करतो। याच्यामध्ये कसं आहे, रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटना तुमच्यासोबत आहे आणि तुमचा मोर्चा 10 वाजला आहे, 10 वाजून 1 वाजेपर्यंत चालू आहे। तर मग तेवढ्या काळापुरती शहरातली टॅक्सी रिक्षा हे सगळं बंद राहणार का दिवसभर असेल? आमचं बंद आता अजून 4 दिवसांनी। आम्ही फक्त याच्यावर सहभागी आमचे सर्व पदाधिकारी आहेत जिल्ह्यातले, सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी आम्ही याच्यावर राहणार जे आमचे आहेत ते। आणि आता आमचं तुमच्याकडे जे निवेदन आलेलं आहे त्याच्यावर आता बंद आम्ही 4 दिवसांनी करतो। अच्छा, तेव्हा तुम्ही पण वाहतूक व्यवस्था सुरळीत असेल तुमची? रिक्षा टॅक्सी जे असतं ते टॅक्सी बंद आहे, टेम्पो बंद आहे। आमची श्रमिक रिक्षा, टॅक्सी आणि टेम्पो सेना आहे। बरोबर। आमचे टेम्पो चालक सेनेचे शहर प्रमुख जगन भोसले, श्रमिक टेम्पो चालक सेनेचे जेवढे नाशिक शहरातले महानगरपालिकेतले स्टँड आहे एकही टेम्पो धाडणार नाही यांच्या समर्थनार्थ। टॅक्सी 50% बंद राहतील। रिक्षा व्यवसायाला आम्ही बंद ते 4 दिवसांनी असल्यामुळे बंदचं आवाहन नाही केलं कारण आमचं 4 दिवसांनी बंद आहे। आमच्या जे काही संपामध्ये आम्ही उतरतोय त्यांच्या बंद राहतील। जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटना अध्यक्ष आहे मी। आज जो 4 जुलैला आपला संप आहे आणि जो मोर्चा आहे त्या मोर्चाला सामोरे जाऊन त्यांना कसा यशस्वी करता येईल आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि करणार आहे। त्यासाठी नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटना ही नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनसाठी त्यांच्यासोबत आहे आणि त्यांचा पाठिंबा त्यांना आहे। नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने जो बंद पुकारला आहे त्यासाठी आम्ही समर्थन दिलेलं आहे आणि ते प्रसिद्धी पण केलेलं आहे आपण। तरी पण मी सर्वांना सांगू इच्छितो का मोटर मालक संघटना ही नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन बरोबर कायम राहणार आहे आणि जो वाहतूकदारांवर आपला जो अन्याय होतोय त्या अन्यायाविरोधात नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन बरोबर राहणार। आणि हेच फक्त नाशिकचा प्रश्न नाही आहे,
हा संपूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे। महाराष्ट्रात कुठेही ट्रक टर्मिनल देण्यात नाही आले, वाहतूकदारांची कायम हेळसांडच होते। ती हेळसांड थांबवण्यासाठी आम्ही राज्य लेवल पण प्रयत्न करणार आहे। पण आज आमचं सर्वात पहिलं यशस्वी पाऊल नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे मी धन्यवाद देतो का त्यांनी हा सर्वात पहिले हे मोठं पाऊल घेतलेले आणि त्यांच्यासाठी आमचा पूर्ण सपोर्ट आहे। आमची पूर्ण मोटर मालक, कामगार, वाहतूक संघटना महाराष्ट्र लेवलला त्यांच्या बरोबर आहे। आमचे सर्व आस्थापने बंद राहणार आहे 4 तारखेला आणि संपूर्ण आम्ही शक्तीनिशी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनमध्ये मोर्चामध्ये आम्ही सामील होणार आहे। आणि मी इथे बसलेले मान्यवर आहे त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। हॅपी चड्डाजी झाले, त्यानंतर पाठकजी झाले म्हणजे आणि किशोर लोखंडे या सर्वांनी पण सपोर्ट दिला आणि एक नवीन क्रांती वाहतूक विभागात एक नवीन क्रांती चालू होते, त्याचे आपण सर्व साक्षीदार होणार आहोत 4 तारखेला। त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो का प्रेस मीडियाने आम्हाला तो सपोर्ट द्या का म्हणजे ही क्रांती नाशिकपासून सुरू होईल तर ही संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होईल। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय। शहरामध्ये बंद पडलेले जकात नाके, त्या जकात नाक्यांवर जर आपण ट्रक टर्मिनल म्हणून छोटे छोटे ट्रक टर्मिनल म्हणून जर डेव्हलप केले तर ज्या दिशेनं अवजड वाहतूक किंवा ट्रक येतो तो ट्रक त्याच भागामध्ये जर थांबला तर नाशिकमध्ये वाहतूक जाम होणार नाही आणि त्याबरोबर जे काही छोटे छोटे अपघात आहे ते होणार नाही। आमच्या जर आपण आडगाव नाका ट्रक टर्मिनलच्या अशी दूरदृष्टी कुणामध्येही नाही। मध्ये आता एक कुलकुंडवार साहेब या महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी हा पूर्ण विषय व्यवस्थित समजावून त्याच्यावर निर्णय घ्यायचा ठरलं आणि साहेबांची ट्रेनिंगला गेले आणि ट्रेनिंगहून येते वेळी त्यांची बदली झाली आणि ते पुण्याला निघून गेले। शेवटी तो विषय तसाच राहिला। नवीन आयुक्त येतात, त्यांना समजावतो वेळ लागतो। अशा पद्धतीचं एकंदर काम आपल्या नाशिकमध्ये चाललंय। दुसरी गोष्ट जे काही आता श्वान निर्मितीकरणाबद्दल तो परत मुद्दा रिपीट होईल म्हणून तो मुद्दा झालेला आहे। आमचे एक गाडी घेऊन आमचे जे टेम्पो धारक जे आहेत त्यांचा आपला संसार ते आपला एखाद्या मोकळ्या जागेमध्ये गाडी आपली उभी करून आपला संसार चालवत असता असे बऱ्याच वर्षांपासून नाशिकमध्ये वेगळे टेम्पो स्टँड आहेत। या टेम्पो स्टँडवर जी काम करणारी मंडळी आहे ती अक्षरशः हातावर काम करणारी मंडळी असल्यासारखं आहे। एक टेम्पो घ्यायचा आणि आयुष्यभर त्याचं लोन फेडत बसायचं अशी मंडळी तिथं उभी आणि त्यांच्याही जागेवर ही महापालिका वारंवार त्यांना तिथून काढण्याचं, तिथून त्यांना म्हणजे त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याचं जे काय घाट घालते त्यासाठी तो पण मुद्दा आमचा महत्त्वाचा आहे की नाशिकमधले सगळे टेम्पो स्टँडची जागा जी आहे ती त्यांना कायम करून द्यावी हा आमचा या सर्व मागण्यांमध्ये प्रमुख मुद्दा आहे। देणाऱ्या संघटना 7 आहेत, महाराष्ट्र लेवलच्या 3 आहेत, याच्या व्यतिरिक्त लोकल लेवलच्या 7 आहेत। खूप वेगळ्या प्रकारची संघटनेची एक निश्चिती केलेली आहे की या नाशिक शहरामध्ये जवळपास आपण साधारण 200 ट्रक आणू वेगळ्या मार्गाने आणि त्या ट्रक मोर्चा इथून पुढे आपण काढायचा असं जर या मोर्चाचं जर काय आपल्या मागण्या मान्य नाही झालं तर पुढची राजनीती आपली किंवा मोर्चाची जी काही पद्धत असणार आहे ती अशी असणार आहे। वाहतूक संघटना 4 तारखेचा जो बंद नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पुकारलेला आहे त्यासाठी आम्ही संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे। संपूर्ण ताकदीनिशी आम्ही आमचा पूर्ण टोटल व्यवसाय ट्रान्सपोर्ट व्यवसाय आणि परिवहन व्यवसाय आज 4 तारखेला बंद ठेवणार आहे आणि या मोर्चामध्ये आम्ही आमचे सर्व ड्रायव्हर्स, मोटर मालक आणि ट्रान्सपोर्ट धारक हे सर्व सहभागी होणार आहे आणि हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन बरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून उभे हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिन्होंने समर्थन की घोषणा की है उन सभी का मैं धन्यवाद करता हूँ। और जो ये पर्सन है ट्रक टर्मिनल का, बहुत पहले से हमने कॉरेस्पॉन्डेंस के थ्रू सभी विभाग के प्रमुखों को हमने लेटर्स दिए हैं लेकिन उसके ऊपर उनका कोई ध्यान नहीं दिया। अभी करीब 15-20 दिन पहले भी हम म्युनिसिपल कॉरपोरेशन के जो चेयरमैन हैं, जो अधिकारी हैं, कमिश्नर साहब हैं, उनको भी हम निवेदन दे के आए थे कि भाई ये लेटर दे के अब तक चुके हैं लेकिन आप लोग इसके ऊपर कोई कार्रवाई नहीं कर रहे हैं और 4 जुलाई को हम मोर्चा करने जा रहे हैं ताकि कम से कम आपका ध्यान एसोसिएशन की तरफ, एसोसिएशन की मांगों की तरफ आकर्षित हो। और उसमें भी जो हमारे संगठन, दूसरे संगठन हमारे साथ में आए हैं, इन्होंने बहुत अच्छा काम किया, सराहनीय काम किया है कि हमारे को पाठिंबा दिया है। और इस दिशा में यदि हम सब आगे एक साथ में बढ़ते हैं तो जरूर जो ये मिशन हम लेके चले हैं जो सभी के लिए जरूरी है। ड्राइवर आज एक सबकी ज़रूरत है, सभी संगठनों में जब बस के लिए भी ज़रूरत है, कार के लिए भी, ट्रक के लिए भी, लेकिन आज ड्राइवर की संख्या घटती जा रही है।
क्योंकि सुविधा कहीं पे भी नहीं है। ड्राइवर तो सबको चाहिए, लेकिन ड्राइवर को लगने वाली सुविधा कहीं पे भी नहीं है। ये पिछले साल ही माननीय प्रधानमंत्री जी ने एक डिक्लेयर किया था कि पूरे ऑल इंडिया में करीब 1000 सारथी सुविधा पार्क, जो कि हमने भी ये लास्ट ईयर अपना इसके लिए हमने एक्सपो किया था, इस मिशन को हम लेके चले थे। ये बातें दिल्ली तक उनके ध्यान में गई और उन्होंने डिक्लेयर किया कि पूरे इंडिया में 1000 सारथी सुविधा पार्क बनाए जाएंगे, लेकिन वो अभी तक शुरू नहीं हुए हैं। लेकिन हमने जो मिशन लेके चले थे उसका एक तरफ हमारा बराबर ध्यान है कि हम इस मिशन में बराबर हम कार्रवाई करें, हम आगे बढ़ते रहें। सरकार को जगाने का काम, प्रशासन को जगाने का काम हम करते रहेंगे जब तक ये सारथी सुविधा पार्क ना बन जाए। और जो ट्रक टर्मिनल पे आज समस्याएं हैं कि वो और सुविधा देने की बजाय, पार्किंग बढ़ाने की बजाय जो एग्जिस्टिंग पार्किंग थे उसको ख़त्म करने का काम प्रशासन कर रहा है। तो आप प्रेस वाले सभी साथी यहाँ पे आए हैं, आपके माध्यम से मैं सरकार को, प्रशासन को रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि जो ये हमारी मांगे हमारी नहीं है, ये हमारे जो ड्राइवर भाइयाँ हैं, हमारे जो ट्रांसपोर्ट वाले भाई हैं, जो का प्रोफेशन करते हैं, इन काम गला घोटने का काम ना करें, इनको सुविधा देने का काम करें। आप सभी प्रेस कॉन्फ्रेंस के लिए आए, बहुत बहुत धन्यवाद। काढलेला आहे 4 तारखेला, त्याला आम्ही नाशिक मोटर मर्चंट असोसिएशन तर्फे 100% सपोर्ट करत आहे। कुठलंही शहर आपण जेव्हा डेव्हलप करतो किंवा आज असं जसं स्मार्ट सिटी बाबतीत फार बोलणं चाललेलं आहे, तर कुठलंही शहर नवीन स्मार्ट सिटी होतं तर सगळ्यात पहिले पार्किंगचा इश्यू हा घेतला जातो। तुम्हाला जर पत्रकार बंधू सर्व बसले तर जुन्या काळात गड किल्ले आपण बघायला जातो। आज सुद्धा गड किल्ल्यांच्या बाहेर गेले की आपल्याला मोठे कडे दिसतात, म्हणजे लोक त्या टायमाला घोड्यावर किंवा बैलगाडीवर यायचे तर घोडे बांधण्यासाठी व्यवस्थित कडे त्या गड किल्ल्यांच्या बाहेर बसवलेले। जर ही पार्किंग त्या टायमाला गाड्या नव्हत्या तर घोड्यांची पार्किंगची व्यवस्था केली जायची। आज एवढं मोठं आपण शहर विस्तारित करतो, एवढे मोठे मोठे आपल्या नगरपालिकेचे बजेट आहे, मला तर मोजता येत नाही, एवढे मोठे मोठे आकडे रोज घोषित केले जातात। पण साधं पार्किंग आज आपलं 18 वर्ष झाले भांडून, आपण ट्रकवाल्यांनी भांडून हा ट्रक टर्मिनल घेतला। त्या ट्रक टर्मिनल मध्ये सिंपल सुविधा नाहीये, शौचालय सुद्धा नाहीये, आणि जी जागा ट्रकवाल्या बंधूला दिली होती ती आता श्वान निर्मितीकरणाला दिलेली आहे। आम्हाला त्याचाही विरोध नाहीये, ते सुद्धा गरजेचं आहे शहरासाठी, पण त्यासाठी नगरपालिकेने दुसरी जागा बघावी ना। एखादं झाड लागलेलं आहे ते झाड तोडून त्याच्या ठिकाणी नवीन रोप लावायचं, हा कुठला सिस्टीम आहे? ट्रान्सपोर्ट टर्मिनल ऑलरेडी आहे, ट्रान्सपोर्ट टर्मिनल मध्ये गॅरेजवाल्यांना देण्यासाठी जागा आरक्षित होती, त्या आरक्षित जागेचे थडे तोडून तिथे इलेक्ट्रिक बसच्या चार्जिंगचं स्टेशन दिलेलं आहे। एक फुललेलं मोठं हरभरीत झाड तोडून नवीन रोप लावायचं काम केलेलं आहे। शहराच्या डेव्हलपमेंटला कोणाचा विरोध नाही, शहर डेव्हलप झालंच पाहिजे, इलेक्ट्रिक बस आल्याच पाहिजे, इलेक्ट्रिक बसचं चार्जिंग स्टेशन झालंच पाहिजे। पण ज्या ठिकाणी ते केलेले तिथं ऑलरेडी 50-60 एकर नगरपालिकेकडे आरक्षित जागा आहे, मग त्या जागेवर ते का नाही, हा एक प्रश्न झाला। तुम्ही पत्रकार बंधू तिथे एकदा संध्याकाळी चक्कर मारा, तिथं ट्रान्सपोर्ट विविध गाड्या फुल असतं, ट्रान्सपोर्ट नगर ट्रक टर्मिनल फुल असतं। ज्या श्वानांचं निर्मितीकरण केलं जातं ते श्वान तिथंच सोडले जातात, असं नाही बाई कुठलं सिटीमधलं श्वान घेतले, निर्मितीकरण केलं, परत श्वान सिटीमध्ये सोडले, तिथल्या तिथं सोडले जातात श्वान। तिथं अक्षरशः 2-3 श्वान मेलेले, ते ड्रायव्हर लोक तिथंच बिचारे त्यांचं जेवण वगैरे बनवतात। काही परिस्थिती इथून बघा, ही परिस्थिती इथंच मी सांगितल्यावर कल्पना करा त्या परिस्थितीचं। तिथं जागा ट्रान्सपोर्टवाल्यांसाठी, स्पेअर पार्टवाल्यांसाठी सुद्धा जागा आरक्षित होती की एकाच ठिकाणी गाड्या येतील, मेकॅनिक तिथं राहील, गाड्यांचं काम तिथं होईल, स्पेअर पार्टही तिथं मिळेल। त्याच्यामुळं सगळ्यात मोठा फायदा काय होणार आहे, सिटीमधील ट्रॅफिक 50% कमी होईल। आज रोजच्या 1000 गाडी अंबडमध्ये येणं जाणं आहे, सातूर MIDC मध्ये, दिंडोरी MIDC मोठी होतीये, आज मोठे मोठे ट्रॉलर, मोठे मोठे ट्रेलर तुम्ही बघा रस्त्यावर उभे, त्या विचारांचा काही दोष नाही ना त्याच्यामध्ये, त्यांच्या तुम्ही एक जागा नेमून द्यायला, ही जागा आहे
या जागेमध्ये तुम्ही ट्रक उभे करा, या जागेमध्ये तुम्ही कार उभे करा, तुम्ही अशी जागे मांडून द्या. मग ते बिचारे जर नाही उभे राहिले तर त्यांना तुम्ही दोष धरा. आपल्याकडे जागाच नाही आणि जी जागा आहे ऑलरेडी दिलेली अपुरी जागा, त्या जागेवर वेगळं काम करण्याचं काम घातलं जाते. तर या बाबतीत या मोर्चाला आम्ही नाशिक मोटर मर्चंट असोसिएशन तर्फे 100% सपोर्ट करतो व मोर्चात सहभागी होणार आहे. थँक्यू. आदरणीय व्यासपीठावर विराजमान आमच्या नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सैनी साहेब, श्रमिक रिक्षा, टेम्पो, ट्रक, अवजड वाहतूक संघटनेचे बाळासाहेब पाठक, मोटर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष चड्डाजी, प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष किशोरजी लोखंडे, रिक्षा संघटनेचे हैदरबाई, मोटर मालक संघटनेचे सचिनजी जाधव, द्वारका काठेगल्ली टेम्पो स्टँडचे अध्यक्ष भोसले साहेब व सर्व पत्रकार, आपले सर्वांचे मी स्वागत करतो. 4 तारखेला बंद करायची वेळ का आली याच्या पाठीमागची भूमिका फार गांभीर्यानं घेण्यासारखी आहे. समोर बसलेले आमचे अजय भाऊ, खरं त्यांनी वरती बसायला पाहिजे होतं, मामा राजवाडे, त्यांना बोललो अजय हो ना, मी पण म्हटलं. पण गेल्या 10 वर्षापासून नाशिकमध्ये ट्रक टर्मिनल असावं अशा दृष्टीनं आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. पाठपुरावा करत असताना महापालिकेने 25 वर्षापूर्वी जे आडगाव नाका ट्रक टर्मिनल केलं त्याच्यामध्ये काहीतरी दूरदृष्टी त्यावेळी ठेवली होती आणि ती दूरदृष्टी एवढ्यासाठी ठेवली होती का नाशिकमधली लोकसंख्या वाढते, वाहनांची संख्या वाढते, अशा दृष्टीनं ते ट्रक टर्मिनल डेव्हलप केलं होतं. त्या ट्रक टर्मिनलमध्ये स्वच्छतागृह असेल, तिथं गाड्या पार्किंगला प्लॅटफॉर्म असेल, त्यानंतर तिथं जे आपल्या नाशिक शहराच्या आजूबाजूला ज्या मोठ्या कमर्शियल गाड्यांचे काम करणारे जे गॅरेजवाले, ते गॅरेजवाले तिथं जावे त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म तिथं बनवलेले होते. आणि जे स्पेअर पार्टवाले जे आहे आमचे नाशिकमध्ये, की ते नाशिक शहरामध्ये अवजड गाड्या आणून तिथं वाहतुकीला गैरसोय होऊ नये म्हणून तिथं खरं त्यांना स्पेअर पार्टचे शॉप पण तिथं पाहिजे होते. अशा दृष्टीनं ते ट्रक टर्मिनल त्यावेळी डेव्हलप केलं होतं. परंतु दुर्दैव असं आहे आमचं की आम्हाला सहज कुठे मिळत नाही किंवा आमच्याकडे जे काही लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, त्यांना दूरदृष्टी नाही का असा एक संभ्रम आपल्याला वाटतो. गेल्या 10 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करत असताना त्याच्यामध्ये कुठल्याही सुविधा तर दिल्या नाहीच. वरतून ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित केलेल्या भूखंडावर त्यांनी आता इलेक्ट्रिक बस डेपो जो करताय आणि त्यासाठी जे काय वारंवार आम्ही साधारण 4 वेळा आम्ही काम बंद आंदोलन केलं, तर त्यावेळी महापालिकेकडून सांगण्यात आलं की ही जागा आमची आहे, तुमचा संबंध नाही. म्हणजे असे मालकी हक्क सांगणारे जर समजा तिथं अधिकारी येऊन आम्हाला सांगत असतील तर आम्ही काही परदेशातून आलो का, अशा पद्धतीचं जर त्यांचं वर्तन असेल तर ते अगदी योग्य नाहीये. नाशिकमध्ये ट्रक टर्मिनलच्या बाबतीतला हा विषय करत असताना MIDC मध्ये पण ट्रक टर्मिनल पाहिजे. MIDC जशी इस्टॅब्लिश झाली तेव्हापासून आरक्षण म्हणजे ट्रक टर्मिनलसाठी आरक्षण होतं. त्या आरक्षणामध्ये 3 वर्षापूर्वी त्या अंबडमध्ये 5 एकराचा भूखंड उद्योगाला दिला त्याचं आरक्षण बदलून. त्याही वेळी आम्ही भरपूर लढलो, परंतु शासन आणि कोणीतरी संघटना याच्यामध्ये मोठी तफावत होते आणि तिथं आपल्याला न्याय मिळत नाही. सर्वसाधारण माणूस असा वंचित राहतो. त्यामध्ये आता त्यांनी एक 2.25 एकराचा ट्रक टर्मिनल तिथं तयार करते सरकार म्हणून आणि त्या ट्रक टर्मिनलमध्ये 45 गाड्या उभ्या राहणार आहेत. अंबडमध्ये साधारण 500 गाड्यांची मुवमेंट आहे रोज 500 गाड्या ये जा करता आणि तिथं 45 गाड्या उभ्या राहतील असं ट्रक टर्मिनल बनवलंय. हरकत नाही, ते पण आम्ही ऍक्सेप्ट केलं की जेणेकरून त्या ट्रक टर्मिनलमध्ये आमचे जे काही चालक बंधू आहेत जे रस्त्यावर राहून त्यांना कुठल्याही समाजातल्या ऍक्टिव्हिटीची माहिती नसते म्हणून त्यांना तिथं काही ट्रेनिंग हॉल असावा, त्यांचं काही आरोग्य तपासणी केंद्र तिथं असावं, त्यांना व्यसनमुक्तीसाठीचा आपण काही तिथं उपाययोजना करू शकतो का, त्यांच्या हेल्थबद्दल काही उपाययोजना करू शकतो का, अशा दृष्टीनं आम्ही ते ट्रक टर्मिनल संघटनेला मागतोय.
संघटनेला मागत असताना संघटनेचे जे काही विविध उपक्रम रस्त्यावर न राबवता ते कुठंतरी बंदिस्त जागेत जर राबवले तर त्याला नक्कीच यश येईल. आज आपण भारतभरामध्ये जर बघितलं तर 25 ते 28% ड्रायव्हरची कमी आहे. ड्रायव्हर या क्षेत्राकडे कोणी जायला तयार नाही, कारण कुठं रस्त्यावर ड्रायव्हरची सुविधा नाही आहे. ड्रायव्हरला बॉर्डरवर ड्रायव्हरला मारहाण होते, रस्त्यावर विनाकारण वसुली गँग उभी असते, त्यांच्याकडूनही ड्रायव्हरला त्रास होतो. मालकाचा प्रेशर त्यांना असतो की वेळीच पोहोचायला पाहिजे. गाडी ज्यांचा माल असतो त्यांचाही त्यांना प्रेशर असतो. अशा प्रेशरमध्ये तो ड्रायव्हर जगत असतो आणि त्याला जर सुविधा नसेल तर येत्या पुढच्या 5-6 वर्षामध्ये ह्या भारताचं दळणवळण मंदावू शकतं, अशी एकंदर परिस्थिती आहे. वारंवार आम्ही लोक आपल्या प्रत्येक गरजेची वस्तू जागेवर पुरवणाऱ्या ट्रान्सपोर्ट असोसिएशन त्यांचे अध्यक्ष माझे मित्र फडसाहेब, ट्रान्सपोर्ट मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष लताजी संगीजी, आदरणीय प्रवासी संघटनेचे किशोरजी जाधव, हैदरभाई सय्यद, माझे सहकारी अजय भाऊ बागुल, मामाजी राजवाडे, कैलास बारोकर. तसं पाहायला गेलं तर या शासनाने अनेक प्रकारे ट्रकला AC कॅबिन झाली पाहिजे, ड्रायव्हरला झोप मिळण्यासाठी जागा झाली पाहिजे आणि त्या 12 ते 13 वर्षाचा पूर्वीचा काळ आठवतो ज्यावेळेला हे ट्रान्सपोर्ट असोसिएशनचं भूखंड ताब्यात घेण्यासाठी फार त्यावेळेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून ती जागा आपल्या ताब्यात पाडून घेतली आणि शासनाची त्याच्यानंतर ड्रायव्हर या व्यक्तिमत्वाविषयीची भूमिका सतत सकारात्मक राहिली. म्हणजे माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरींचे जर आपण विचार ऐकले तर त्या गाडीला ब्लॅक बॉक्स असावा, म्हणजे 8 तासानंतर त्याने तिथं प्रत्येक ठिकाणी त्याला झोपायची व्यवस्था केली जावी, चांगलं प्रसाधनगृह हवं आणि चांगले बेड्स हवे. अशा पद्धतीने भारत चालत असताना जर मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचं भूखंड पाहायला गेलं तर ते ड्रायव्हर उघड्यावर मातीत स्वयंपाक करतात, मातीत बसतात, शेजारी कुत्रे मेलेले, त्याच्या शेजारी कोणीतरी संडास केलेली, इथं प्रसाधनगृह नाही. इतकी मोठी जागा ताब्यात असताना करोडो रुपयाचं वार्षिक अंदाज प्रत्येक नाशिक महानगरपालिका प्रत्येक वेळेला सादर करते आणि ह्या प्रवासी संघटनेमुळे, या माल वाहतूकदार संघटनेमुळे आता ऑक्ट्रा हा विषय बंद झाला. पण सर्वात जास्त कर ह्या व्यवसायामुळे नाशिक शहराला मिळत होता. आजही सर्वात जास्त GST कदाचित या व्यवसायामुळेच मिळत असेल आणि हे सगळं जनतेसाठी करत असलेल्या प्रश्नांवर जे मुख्य आहे त्यांचं का त्या लोकांना थांबायला, झोपायला, जेवायला जागा पाहिजे, तिथे महापालिका लक्ष देत नाही. अत्यंत दुर्दैवाचा भाग आहे. फड साहेबांचा मला फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य सुनील भाऊ बागुल यांच्याशी तुम्ही बोला आणि फड नानांचं आणि भाऊंचं बोलणं झाल्यानंतर भाऊंनी मला ताबडतोब फोन केला का बाळा कुठल्याही परिस्थितीत हा विषय अतिशय गंभीर आहे आणि आपण सर्व ताकदीनिशी या संघटनेच्या बंदला आणि मोर्चाला पाठिंबा दिला पाहिजे. शहराचं वाहतुकीचं नियंत्रण जर म्हणाल तर पुण्याच्या धर्तीला तसं भुयारी बगदातून रिक्षा आणि 2 व्हीलर जातात, त्याप्रमाणे जर नियोजन केलं तर द्वारका सर्कल असेल, रविवार कारंजा असेल, आडगाव नाका असेल, त्रिमूर्ती चौक असेल, पवननगर असेल, बापू पुलाच्या अलीकडचे गंगापूर रोडचे काही स्पॉट्स असतील ब्लॅक स्पॉट, त्याच्यातलं संपूर्ण ट्रॅफिक नियोजन केलं जाईल. पण या नाशिक महानगरपालिकेला गेल्या 2.5 ते 4 वर्षापासून लोकप्रतिनिधी नाही, एका माणसाच्या हातात व्यक्तिगत संपूर्ण सत्ता एकटवलेली आहे. लक्षवेधी मांडल्यानंतर त्यांनी आज लोकांच्या अतिक्रमण काढायला सुरुवात केली. मग अतिक्रमण काढणं गरजेचं का शहरातील ट्रॅफिक काढणं गरजेचं आहे हा एक मोठा प्रश्न आहे. भुयारी मार्ग आणि अनेक प्रकारचे रस्त्याचं वाहतुकीसाठी पर्याय खुले केले तर नाशिककरांना नक्कीच दिलासा लागेल. आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक माझं सांगतो, आपण आंदोलन करतोय, आपला हक्क आहे, त्यांना जागा द्यायची का नाही, तुम्ही तिथून त्यांना प्रखर विरोध कराच. पण कायदा असं सांगतो की जी जमीन संपादित करताना ज्या कारणासाठी संपादित केली असेल ते कारण सोडून अन्य कारणासाठी जर ती जमीन वापरण्याचा ठराव दुसऱ्या कोणी केला तर आपोआप केलेलं अधिग्रहण हे कॅन्सल होतं. याच्याविषयी आपण कायदेशीर सल्ला घेऊन या नाशिक महानगरपालिकेविरोधात नक्कीच दावा दाखल केला पाहिजे असं मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. यांना असं झालं की यांना दाबणारं कोणी हम करे सो कायदा, सुट्टीच्या दिवशी सह्या करून ठराविक अतिक्रमण हे लोक पाडतायत
हे लोकांवर दबाव टाकतं आणि सामान्य कर भरून या नाशिकचा नागरिक श्रमिक वर्ग सगळ्यात जास्त कर भरतो आणि त्या वर्गाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे. श्रमिक सेनेतर्फे मान्य सुनील भाऊ बागुल आणि भद्रकाली ऑटो रिक्षा युनियनचे माझे मार्गदर्शक मान्य हैदरभाई सय्यद यांच्यातर्फे मी मोटर असोसिएशनला पूर्ण पाठिंबा देतो आणि तुमच्या प्रत्येक आंदोलनात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही सहभागी असू अशी ग्वाही देतो. सांगूनही महापालिका त्याच्याबद्दल काही गांभीर्य घेत नाही. दुसरं जे परिवहन विभाग जो आपला नाशिकमध्ये आहे त्या परिवहन विभागाने तर एक वसुलीच चालू केलेली आहे. खरं जर आपण पासिंगला गेलो तर त्या पासिंगच्या नावाखाली त्या गाडीला जे काही लागणारे रिफ्लेक्टर आहे, त्याला रेडियम लागणारा आहे, त्याला जे काही लाईट सेटिंग येते, आता हिरो 6 गाड्या आल्या त्या लाईटला धक्काच लावता येत नाही किंवा त्याला हात लावता येत नाही आणि तिथं ते लाईट सेटिंगच्या नावाखाली 300-350 रुपये घेतात. बरं, लाईट सेटिंग कुठे येतं? RTO ऑफिसपासून 4 किलोमीटर लांब आहे. आपण काय करतोय की कुठंतरी देशाचं एक नुकसान होऊ नये म्हणून कुठंतरी आपण त्याच्या अनुषंगाने आपण तेल वाचवणं किंवा ते एक कमीत कमी खर्च व्हावा अशा दृष्टीने आपण विचार करतो. त्यांनी त्यांच्या RTOच्या विभागात त्याला जागा देण्याऐवजी 4 किलोमीटर तो बाहेर गेला आणि तिथं ते लाईट सेटिंगला जाता आणि तिथं लाईट सेटिंग करून पासिंग केली जाते. तिथं जे काही दुकानदार आहे, रेडियमवाले असतील, जे काही त्या झेब्रावाले असतील, तर झेब्रा जर चांगला असेल तर त्या सर्टिफिकेटचे आवाचे सव्वा पैसे घेतले जातात. त्या ट्रकचं जर स्पीड कंट्रोलचं जे काही त्याला सर्टिफिकेट लागतं तो स्पीड लिमिटचं त्याला सिस्टम लावलेलं असतं, परंतु त्याच्या सर्टिफिकेटसाठी पण आवाचे सव्वा पैसे घेतले जातात. हा वाहतूकदार जो आहे तो संघटित आहे परंतु त्याचा ऐकण्यासाठी कोणी नाहीये. म्हणून खरं हा संघटनेने आवाज उठवण्यासोबत बाळासाहेबांना फोन केला. खरं बाळासाहेबांचे खरोखर मी पहिल्यापासूनच आभार मानल. जसं लॉजिस्टिक पार्क आपण याचं एक कार्यक्रम घेतला होता मध्ये, आम्ही एक लॉजिस्टिक आणि त्याचं एक्सपो घेतला होता. त्या एक्सपोमध्ये सुद्धा त्यांनी चांगलं सहकार्य आम्हाला केलं होतं आणि आता याही वेळी ज्या मागण्या त्यांना सांगितल्यावर त्यांनी खरोखर ॲप्रिशिएट केलं. सुनील भाऊ तर माझ्या बरोबर जवळ 15 मिनिट बोलत होते की हे करणं गरजेचं आहे. या लोकांना जर सुविधा नाही झाल्या तर आपल्याला कोण देईल. अशा भूमिकेमध्ये आपल्या सर्वांना यांनी समर्थन केलेलं आहे. आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपण जो काही मोर्चा त्या दिवशी काढतोय सकाळी 10 वाजता आपण ईदगाह मैदानावर जमून तिथं काही चहा पाण्याची व्यवस्था केलेली, तो चहा पाणी घेऊन हातामध्ये आपल्याला जे काही मागण्या आहे, जे काही आपण मागतोय किंवा जे आपल्याला अपेक्षित आहे त्याचे बोर्ड असतील 2-2च्या संख्येनं आपण तिथून निघायचंय. स्टार न्यूज साठी संदीप जोजारेसह दीपक भावसार, नाशिक.